नमस्कार. कशी आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज मी माझी इडली आणि सांबारची रेसिपी तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. तर माझ्या स्वीट आणि सिंपल रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर कुक विथ स्वामी या माझ्या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाला की नोटिफिकेशन येईल. प्रत्येक पदार्थ बनवायची पद्धत ही वेगळी वेगळी असते. तर मी माझ्या पद्धती तुमच्यासोबत शेअर करते. तर सुरुवात करूया रेसिपीला. तर हे मी इथे 3 वाटी इडलीचे जे जाडे तांदूळ असतात ते घेतलेले होते आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली होती. तर मी असं 3:1 असं प्रमाण घेते. 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ असं घेतलं होतं. तर आता या सर्वांना आपल्याला 2 ते 3 स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला 4 ते 5 तास भिजत घालून ठेवायचं आहे. तर तुम्ही रात्रभरही भिजवू शकता, पण मी 4 तास भिजवून ठेवते. तर हे 1 चम्मच मेथी दाणा आहे. उडदाच्या डाळीमध्ये मेथी दाणा मी घातलेला आहे आणि आता आपण हे सर्व छान 4 तास भिजत घालणार आहोत. मेथी घातल्याने इडली छान सॉफ्ट बनते आणि स्पॉन्जी बनते. तर आता हे आपल्याला सर्व 4 तास भिजत घालून ठेवायचं आहे. तर 4 ते 5 तास झालेली आहे आणि आता डाळ आणि तांदूळ छान पाण्यामध्ये भिजलेली आहे. डाळीसोबतच मेथी दाणाही आपल्या छान डाळीसोबतच पाण्यामध्ये भिजलेलं आहे. तर आता हे सर्वांना आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर डाळ आणि तांदूळ हे वेगळं मी एकत्र न बारीक करता वेगळं करते आणि त्यानंतर त्याला एकत्र करते. आणि बारीक करताना जे पाणी आपण वापरतो ते तांदूळ भिजलेलं पाणीच मी वापरते, दुसरं पाणी वापरत नाही. तर आता थंडीचे दिवस आहे तर फर्मेंटेशनला थोडासा प्रॉब्लेम जातो, एवढा काही जास्त फर्मेंट होत नाही. तर ही एक छोटीशी ट्रिक आहे. 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्याची जी देठं असतात, काचोळी आपण ज्याला म्हणतो, ती काढून घ्यायची आणि 2 मिरच्या काचोळींसह आपल्याला या बॅटरमध्ये जेव्हा आपण फर्मेंटेशनला आपण बॅटर ठेवतो तेव्हा घालून घ्यायचं आहे. तर मिरची घातली की आपलं जे बॅटर आहे ते छान फर्मेंट होतं, जसं उन्हाळ्यात होतं त्या पद्धतीने. अदरवाईज थंडीच्या दिवसांमध्ये बॅटर तेवढं जास्त चांगल्या पद्धतीने फर्मेंट होत नाही थंडीमुळे. तर आता मिरची घातली की आपलं बॅटर छान फर्मेंट होतं. तर आता तुम्ही बघू शकता की रात्रभर मी इडलीचं बॅटर फर्मेंट करून ठेवायला घेतलं होतं. तर अशा पद्धतीने छान बॅटर फर्मेंट झालेलं आहे. उन्हाळ्यात ज्या पद्धतीने गरमीने इडलीचं बॅटर फर्मेंट होते त्याच पद्धतीने हे सर्व मिरची घातल्यामुळे छान एकदम उन्हाळ्यासारखं गरमीच्या दिवसांसारखं बॅटर फर्मेंट झालेलं आहे. तर सकाळी आपल्याला मिरची आणि मिरचीची देठं काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की मिरची घातल्यामुळे छान इडलीचं बॅटर आपलं एकदम जाळीदार झालेलं आहे. तर हे बॅटर सर्व परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे जे मिरच्या आणि 2 मिरच्या आणि त्याची देठं आहे ती काढून घ्यायची आहे. तर मला थोडंसं बॅटर घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी थंड पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि आता चम्मचनी याला छान एकजीव करून आपल्याला याला साधारणतः 10 ते 15 मिनिट छान रेस्ट द्यायची आहे. तर 10 ते 15 मिनटं झालेली आहे आणि आता यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे चवीपुरतं. तर हे सेंधे मीठ आहे त्यामुळे थोडंसं पिंकिश दिसतं. आणि थोडंसं चिमूटभर मी खायचा सोडा घातलेला आहे. मीठ आणि सोडा घालायच्या आधी मी अर्ध बॅटर डोस्यांसाठी काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला मीठ आणि सोडा घातला आहे. तर असं म्हणतात की हे जे बॅटर आहे हे चम्मचनी असं वर उचलून असं खाली पाडलं तर ते एकजीव पूर्ण एक तार पडेपर्यंत असं पडलं चम्मचनी खाली तर आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालं असं म्हणतात. तर स्टीमरमध्ये आता मी स्टीमरला तेलाने आणि पाण्याने छान ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आता इडलीचं बॅटर आपण टाकून 7 ते 8 मिनटं स्टीमरमध्ये छान इडल्या
स्टीम करून घेणार आहोत. तर जोपर्यंत आपली इडली स्टीम होते तोपर्यंत आपण इकडे सांबारची तयारी करून घेऊया. तर इथे काही साहित्य आहे. आता या सर्वाची मी चॉपिंग करून घेणार आहे. 2 कांदा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 टोमॅटो आणि हिरवी कोथिंबीर. तर या सर्वांना छान बारीक कट करून घेतलं आहे. तर आता हे सांबार इथे मी कुकरमध्ये करत आहे. तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की तेलामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी आपल्याला द्यायची आहे. जिरा मोहरी छान तडतडायला लागली की बारीक चिरलेला कांदा आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. या कांद्याला आपल्याला छान पिंकिश असा करून घ्यायचा आहे. तर 7 ते 8 मिनटं झालेली आहे आणि आता आपली इडली छान स्टीम झालेली आहे. सोडा घातल्यामुळे इडली छान आपली फ्लफी झालेली आहे. तर गॅस बंद झाल्यानंतर थोडा वेळ 2 ते 3 मिनटं तसंच कुकर बंद ठेवून वाफेवरती आपल्याला इडली ठेवायची आहे. तर कांदा छान पिंकिश ब्राऊन झाला की आपल्याला आता हा कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. हिरवी मिरची छान शिजली की हे आलं लसूण आणि कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीरीची देठं याची पेस्ट आहे ती घातली आणि तो मसाला शिजला की हे टोमॅटो आता आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे. टोमॅटो लवकर शिजावे यासाठी आपल्याला आता वरून मीठ घालून घ्यायचं आहे. तर पूर्ण सांबारासाठी जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ मी आता इथे एकदाच घालून घेतलेलं आहे. आणि आता ही जी टोमॅटो आहे याला छान आपल्याला स्मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. तर टोमॅटो स्मॅश होईपर्यंत शिजलेली आहे. तर आता ही 2 चमचे हळद आहे. 2 चमचे हळद घातलेली आहे. त्यानंतर हा धणे पावडर आहे. धणे पावडरही 2 चमचे साधारण घातलेलं आहे. त्यानंतर आता लाल मिरची पावडर मी थोडंसं कमी वापरलेलं आहे कारण जी आलं लसूणची पेस्ट होती त्यामध्येही हिरवी मिरची होती आणि फोडणीतही मी हिरवी मिरची घातलेली होती. तर हा सांबार मसाला आहे. 4 ते 5 चम्मच एवढा मी सांबार मसाला घातलेला आहे. ही सर्व ड्राय मसाले आपल्याला तेलामध्ये छान शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं कुकरमध्ये इडलीची वाफ काढून घेतल्यानंतर ही इडलीची भांडी बाहेर काढून परत थोडी 2 मिनटं वाफ जाऊ दिली आहे आणि त्यानंतर आता आपण याला इडलीला डिमोल्ड करून घेणार आहोत. तर तेलाने आणि पाण्याने ग्रीस केल्यामुळे इडली थोडीही भांड्याला चिपकत नाही. फक्त जर तेल लावलं तरीही इडली थोडी चिपकायचे चान्सेस असतात. त्यामुळे मी नेहमी तेल आणि पाणी मिक्स करून त्याने इडलीचं भांडं ग्रीस करून घेते. तर तुम्ही बघू शकता इडली थोडीही भांड्याला स्टिक झालेली नाही आहे. आपण जे मेथी दाणे डाळ भिजवताना वापरले होते त्यामुळे इडली छान सॉफ्ट झालेली आहे. तर आता सर्व मसाले शिजले की हे चिंचेचं पाणी आहे. थोडा वेळ अर्धा तास चिंच पाण्यामध्ये भिजू घालून ठेवली होती आणि त्याचं हे पाणी गाळून मी सांबारमध्ये घातलेलं आहे. यालाही आता छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. सर्व मसाले तेलामध्ये छान शिजली की ही 2 वाटी तुरीची डाळ, 1 वाटी चण्याची डाळ आणि 1 वाटी मसूरची डाळ असं मी शिजवून घेतलेलं होतं. तर तुम्हाला जर मुगाची डाळ आवडत असेल तर तुम्ही मुगाची डाळही वापरू शकता. तर एरवी सांबारमध्ये आपण भाज्या वगैरे घालतो पण माझ्या घरी असंच प्लेन सांबार आवडतो त्यामुळे मी कुठल्याही प्रकारच्या भाज्या सांबारमध्ये घालत नाही. प्लेन फक्त डाळीचा सांबार बनवते. तर डाळी घातल्या की डाळीला छान 2 मिनटं वाफ घालून घ्यायची आहे आणि डाळी वाफेमध्ये थोड्याशा शिजल्या की आपल्याला सांबाराची हवी तेवढी कन्सिस्टन्सी जेवढी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने पाणी ॲड करून या सांबाराला छान 2 ते 3 उकळ्या घालून घ्यायच्या आहे. तर पाणी ॲड केलं आणि आता सांबार छान उकळी आलेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घालून झालं की 2 मिनटं परत छान गॅसवरती सांबाराला उकळी काढून घ्यायची आणि तयार आहे आपला छान गरमागरम टेस्टी सांबार. तर अशा पद्धतीने ही माझी इडली आणि सांबार बनवायची रेसिपी आहे. बरेच लोक सांबारमध्ये ड्रमस्टिक वगैरे घालतात पण आमच्याकडे असा प्लेन सांबार आवडतो आणि
त्यामुळे मी असंच प्लेन सांबार बनवते. तर तुम्हीही तुमच्याकडे जर तुम्हाला ही इडलीची साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.